नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज. मंडल न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. कॉफी विथ माधवमध्ये अनेक मान्यवर येतात. आज माझ्यासोबत डॉक्टर लोभस गडेकर आहेत. डॉक्टर लोभस गडेकर यांचा परिचय म्हणजे अमरावतीकरांना फारसा नवीन नाही आहे, परंतु विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव चांगलं आहे. ते मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांची ही आवड आहे आणि अनेकांना ते समुपदेशन करतात. आज आम्ही जे बोलायला खरं म्हणजे बसलो आहोत ते अलीकडे देशभर आणि जगभर ज्या मुलांचा आवाज मोठा झाला आहे त्या आवाजाचं मागचं सूत्र आणि त्या आवाजाचा खरा आज प्रतिबिंब जे समाजावर पडत आहे आणि समाज विचार करत आहे की हा अतिशय छोट्या समूहात असलेला हा आमच्याच मुलांचा गट आज एवढ्या ताकदीनं पुढे आला आणि मग त्याचे सर्व अंगानं समाज विचार करत नव्हता तो आता करायला लागलाय. आता भल्याभल्यांना म्हणावं लागतंय की त्यांचा आवाज आहे का तो जगभर आहे, केवळ भारतात आहे असं नव्हे, जगभरातल्या झेंजींनी झेंजवून टाकलंय सगळं. आणि हे याच्या मागं मुळात हार्मोन्सचा काय इफेक्ट आहे, आपले त्यांचे मानसिक त्याची जडणघडण कशी आहे, त्यांचं भावविश्व कसं विकसित होतं किंवा ती नव्या पिढीशी कसं जुळून घेत नाही का जुळून घेते, जे असेल ते आपण त्यांना न्याय देऊया, जेनजी समजून घेऊया. आणि जेनजीसाठी थोडीशी त्याच्या अवदर्शी एक पिढी किंवा अजून एक पिढी असं 2 पिढीचा येतो आहे. सरांकडे सर इंजिनिअरिंग कॉलेजला एका विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यांचा तो खरं म्हणजे अभियांत्रिकीमधला माणूस, तंत्र आणि मंत्रातला माणूस आज एकदम मानसशास्त्रावर मनावर बोलणार आहे. मला हे कौतुक आहे सर तुमचं की तुम्ही तंत्र व्यवस्थेमध्ये आहात आणि डायरेक्ट तुम्ही मनसशास्त्रावर येताय आणि मुलांना समजून सांगताय, मुलांशी बोलताय. खरं म्हणजे या वयाची जी सगळी जी अंग आहेत केवळ शारीरिक नाही आहे, ती बौद्धिक आहे, मानसिक आहे, भावनिक आहे. विशेषतः त्यांच्या भावविश्वाचा फार मोठा संदर्भ आहे. त्यांना शरीर तेवढं महत्त्वाचं वाटत नाही जेवढं भावविश्व महत्त्वाचं वाटतं. आणि पुढे पुढे आपण जेव्हा डायबिटीसच्या गोळ्या घेतो तेव्हा आपलं शरीर महत्त्वाचं वाटतं, भावविश्व आपलं संपलेलं असतं. एकंदरीत आपण एकटेपणा घेतो, असं माणसाची सगळी प्रकृती व्यवस्था आहे. या झेंजीची जगभर चर्चा सुरू आहे. यांच्यात एनर्जी तर आपल्याही पिढीत होती, आपणही त्या टप्प्यातून गेलाय. पण हे वेगळे का वाटत आहे आपल्याला? काय निरीक्षण आहे डॉक्टर साहेब तुमचं? सर थँक्यू सो मच. मी सुरुवात अशी करतो की 1997 नंतर ज्यांचा जन्म झाला त्यांना आपण जेनझी म्हणतो. बरोबर. बेसिकली जसं मी तुम्हाला म्हटलं की जेनझी हे बायोलॉजिकली वेगळे नाही आहे. बायोलॉजिकली दे आर द सेम. ओनली थिंग इज दॅट की त्यांचा जो एक्सपोजर आहे, सोशल मीडिया एक्सपोजर आहे, तो जास्त आहे. आणि त्याच्यामुळे सोशल मीडिया एक्सपोजर जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं की रिवॉर्डिंग हार्मोन्स जे जास्त काम करतात ते जास्त त्यांच्यामध्ये काम करतात. अन्यथा ती पिढी बायोलॉजिकली सेम आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या पिढ्या होत्या हो तशीच ती पिढी आहे. ती पिढी ती आहे. थोडी वेगळी आहे. म्हणजे त्यांचं आपल्या पिढीचं आणि आमच्या नंतरच्या एका पिढीचं आणि त्यानंतरच्या एका पिढीचं. हो. आता घरात सध्या कधी 4 पिढ्या असू शकतात. हो आजोबांची पिढी असेल, बिलकुल वडिलांची असेल, एक मोठ्या भावाची पिढी असेल राईट आणि नंतर ही एक पिढी असेल. राईट चुलत भाऊ वगैरे असतील तर त्यांची एक पिढी आहे. ही 4 पिढ्या एकाच घरात आहे. राईट. पण मागच्या 3 पिढींचा जो संघर्ष आहे भावनिक विशेषतः मी ज्यावर बोट ठेवतोय आणि या पिढीचा संघर्ष थोडासा वेगळा वाटतो. वेगळा आहे. हे कोणाला ऐकत नाहीये. राईट. असं ते आता अलीकडचे मोठे पोलीस अधिकारी म्हणून गेले की ते म्हणाले की हे ऐकत नाही ना, कसं सांगू मी समजून, असं समाजाला का वाटतंय? सर याच्यात एक कारण असं आहे की यांचं जे एक्सपोजर आहे ते एक्सपोजर जास्त आहे. दुसरी गोष्ट यांच्यामध्ये जी इमोशनल रेग्युलेशनची जी कॅपॅसिटी आहे ती आपल्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. दुसरं ही जी पिढी आहे जेनझी ही टॉक्झिक रिलेशनशिप जे असतं हे जास्त टॉलरेट करत नाही. हा एक प्लस पॉईंट आहे, हा निगेटिव्ह पॉईंट नाही आहे. ते जे टॉक्झिक लोक असतात, पहिले आपण काय करायचो साहेब, पहिले आपण आपल्यामध्ये सहनशक्ती ठेवायचो आणि टॉक्झिक लोक पण आपल्यामध्ये अकोमोडेट करून घ्यायचो. पण हे लोक जास्त टॉक्झिक रिलेशनशिप मध्ये राहत नाही. हे लोक जास्त टॉक्झिक रिलेशनशिप मध्ये न राहिल्यामुळे हे पुढे निघून जातात. हा असं आहे. नाही पण म्हणजे नेमकं असं काय निरीक्षण कराल तुम्ही, तुमच्याकडे तर एवढी मुलं येतात, हो हो की ही पिढी आणि याच्या पूर्वीची पिढी, अगदी जवळची पिढी जर हो. पाहिली आपण, हो खूप अंतर वाटतंय लोकांना. हो कारण यांचा जन्म झाला मोबाईल जन्म झाला, हो हो सोबत आले दोघे जण. हो हो यांचं विश्व मोठं आहे, राईट. मागच्या पिढीचं विश्व लहान होतं, हे जरा जास्त मोठं आहे. नेमका तुम्ही असं जर म्हटलं की यांच्यामध्ये हा एक महत्त्वाचा वेगळा बदल आहे ताकदीमध्ये, कल्पनेमध्ये, त्यांच्या अचाट अशा कल्पनेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये, कुठे बोट ठेवाल तुम्ही?
यांची जी क्रिटिकल थिंकिंग पॉवर आहे हे निश्चितच जास्त आहे. दुसरं, यांना डिजिटल प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे यांची जो हॉरिझॉन आहे हा हॉरिझॉन वाढलेला आहे आणि यांची जी लॉजिकल थिंकिंग पॉवर आहे ती पण निश्चितपणे वाढलेली आहे आणि सायकोलॉजिकली ही पिढी थोडी स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे, निश्चितपणे स्ट्रॉंग आहे, तुटत नाही ती. आणि अच्छा. तुटली तर मग ती म्हणजे रिकवर पण नाही होत, असं आहे. असं पण आहे. तुमच्याकडे विद्यार्थी येतात आता. हो, 100%. एखाद दोन उदाहरणं सांगा ना, की असा एक विद्यार्थी आला की एक विद्यार्थिनी आली किंवा त्या जेनजी आले आणि त्यांची काय समस्या होती? माझ्याकडे पुष्कळ विद्यार्थी बेसिकली हे डिप्रेशन साठीच येतात, डिप्रेशन घेऊन येतात. डिप्रेशन म्हणजे अतिरिक्त ताण सहन न झाल्यामुळे आलेली एन्झायटी, याच्यामुळे माझ्याकडे जास्त लोक येतात. दुसरे माझ्याकडे लोक येतात ब्रेकअप झाल्यामुळे. ब्रेकअप झाल्यामुळे, जो प्रेमभंग झाल्यामुळे जो डिप्रेशन आलेलं असतं त्याच्यामुळे माझ्याकडे लोक येतात. प्रेमभंग तर पूर्वी व्हायचे, पूर्वी व्हायचे. प्रेम व्हायचं, प्रेमात भंग व्हायचा. हो. उलट आता प्रेमभंग कमी होतात आणि आता ऍडजस्टेबल झालाय असं वाटतं का तुम्हाला? प्रेमभंग आता जास्त होतात साहेब. अच्छा. हो. पण एवढंच आहे की आता जी हिलिंग कॅपॅसिटी जी आहे मुलांमध्ये, जी हिलिंग कॅपॅसिटी आहे ती जास्त आहे, ते लवकर रिकवर करतात. डॉक्टर साहेब, मी असं ऐकलंय की हा. ब्रेकअप पार्टी असते या Breakup पिढीची. हो, येस, असते. असते. आपण तर गेलो ना त्या हा, पार्टीत असून. मी पण गेलो. पण असं ऐकलंय की हो. ब्रेकअप पार्टी आहे. येस, येस. म्हणजे हे एक वेगळं पिक्चर नाही का सिस्टीमचं? हा, इट इज अ हेल्दी वे टू मूव्ह ऑन. हा, असा अर्थ, हा हा असा अर्थ हे- करा हा की ते म्हणजे- ब्रेकअप करतात. हा, म्हणजे नंतर तुम्ही कधी पण भेटले तर यू शुड ऍटलिस्ट. हा, आता वेगवेगळ्या स्टार हा, लोकांचं बघतो आपण, ते सन्मानानं दूर होतात. हो, म्हणजे आमिर खान एक चांगलं उदाहरण आहे. खूप जास्त. असं म्हणूया हा. की चांगलं उदाहरण आहे. चांगलं, खरं ते चांगलं नाही आहे. आपल्या म्हणजे भारतीय संस्कृतीनुसार आणि विवाह संस्थेनुसार ते काही फार चांगलं, मला स्वतःला असं वाटतं की ते फार चांगलं उदाहरण नाही आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीचं पिक्चरायझेशन केलं आहे, समाजासमोर चित्र जे उभं केलं आहे, त्याच्यातून ही पिढी काही शिकत आहे का? नाही, हे सब्जेक्टिव्ह आहे साहेब. हो. हे सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे त्यांच्याकडनं ऍज ए रोल मॉडेल म्हणून काही शिकत आहे, हे सब्जेक्टिव्ह आहे. काही लोक शिकू पण शकतात आणि काही लोक मे बी इग्नोर पण करत असतील. हो. या पिढीचे म्हणजे आता स्त्री पुरुष नातं आहे, मेल फिमेल नातं आहे. पहिले तर चिठ्ठी देणे हा किती मोठा प्रताप होता. हो, की एक कॉलेजमध्ये या मुलींनी त्या मुलाला, मुलांनीच मुलीला, मुलगी द्यायचीच नाही, मुलगा मुलीला चिठ्ठी देतोय आणि खूप मोठं वादळ व्हायचं. आता तर व्हॉट्सअप मेसेज आहे, खूप इन्स्टा आहे, त्यांच्यासाठी काय काय नाही मोठे आहे, प्लॅटफॉर्म, सगळं आहे. डेटिंग ऍप्स हो, आहे. आणि ते एकाच वेळेस 4 जणांना चिठ्ठ्या देऊ शकतात. हो हो. सांगा ना त्याच्याबद्दल. यांच्यामध्ये नात्याबद्दल काय कल्पना आहे? काय असते मानवी नातं यांच्यासाठी? नाही, मानवी नातं यांच्यासाठी असं नाही की हे लॉयल नाही आहे. हे पण लोक रिलेशनशिप मध्ये कमिटेड आहे, हे पण लोक रिलेशनशिप मध्ये लॉयल आहे. मी जसं म्हटलं सर, याच्यात पण सब्जेक्टिव्ह आहे. काही लोक बिलकुल लॉयल आहेत, पण काही लोक मल्टिपल अफेअर्स पण करतात, असं पण आहे. ते आधी पण होतं, आता पण आहे, पण आता जास्त प्रमाण वाढलं कारण की आता डेटिंग ऍप्स आल्या. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं, रिवार्डिंग हार्मोन्स, तर जेवढे मेसेज आले, जेवढे रिप्लाय आले, तर तेवढे रिवार्डिंग हार्मोन्स तेवढे त्यांचे जास्त सिक्रेट होतात. डोपामाइन जास्त सिक्रेट होतो, त्याच्यामुळे त्यांना याची सवय झालेली आहे. साधारणतः विवाह संस्थेचा किंवा शरीर व्यवस्थेचा परिचय हा 17, 18, 20 वर्षापासून व्हायचा मागच्या पिढीला. तो आता अगदी 14 आणि 12 वर्ष मुलांना व्हायला लागला. हो, त्यांच्यामध्ये आता रिलेशनशिप हा शब्द विकसित झाला आहे. बिलकुल. हा समाजाला धोका वाटतोय? हा धोकाच आहे, हा धोका आहे. ह्याच्यासाठी धोका आहे कारण हा डिजिटल प्लॅटफॉर्मचा थ्रेट आहे. हा थ्रेट आहे निश्चितपणे. यांनी एकूण समाजामध्ये जे अंतर असणं आलं पाहिजे, मुळात शरीर धर्म समजायला एक वेळ लागेल ना. आणि शरीर धर्म समजण्यापूर्वी हे शरीर धर्माच्या सगळ्या मर्यादा लांघून पुढे निघून जातात. हे समाजासाठी किती घातक आहे? हे निश्चितपणे घातक होऊ शकतं, पण मी जसं म्हटलं सब्जेक्टिव्ह काही म्हणजे बायोलॉजिकली चेंज नाही झाला साहेब, फक्त त्यांना एक्सपोजर जास्त मिळालेला आहे. बायोलॉजिकली अदरवाईज द जनरेशन इज सेम. येस. आता समजा एक वय पाहिलं आपण की 29 पर्यंत आपण हे ज्यांचं वय मोजतो, साधारणतः लग्नाचं वय 25, 22, 24 असं धरलं मुला मुलींचं. मुलांचं 27, 28 असेल समजा, किंवा मुलींचं 22, 23 आहे. ती जेव्हा आता चॉईस करते, तिच्या जीवनात येणारा पुरुष, मी आता अलीकडे मी अनेकांशी बोलतो की लग्न झालाय, जुळलाय, आणि त्याला मात्र हे गृहीत आहे हिचे किमान 2 मित्र, तर ज्याला बॉयफ्रेंड म्हणा की बेस्टी म्हणा की अजून काही आहेतच, असतीलच,
हे प्रमाण किती आहे? हे याचा अवेअरनेस वाढलेला आहे. हम्म, याचा अवेअरनेस वाढलेला आहे, तेवढा ब्रॉडनेस वाढलेला आहे, हम्म, तेवढा एक्सेप्टन्स वाढलेला आहे. हम्म, एक्सेप्टन्स वाढलेला आहे आणि त्याच्यावर जी प्रतिक्रिया आहे ती कमी झालेली आहे. आधीच्या काळामध्ये समजा असं कळलं की बाईचे अफेअर्स होते हम्म, तर मे बी ते प्रकरण डिवोर्स पर्यंत चाललं जायचं. हम्म. पण आता तसं नाही आहे. आता एक्सेप्टन्स वाढलेला आहे आणि इट इज अ गुड साईन. हा, इट इज अ गुड साईन. म्हणजे एकीकडे आपण मानवी नात्यांचा विचार केला हो, तर गुंता कमी होतोय. कमी होतोय, 100% कमी होत आहे. पहिले तर असं की झालं की तेच करायचं, हो, बिलकुल तू ऍब्सोल्युट. जगण्यातून बाहेर निघ. हो, आता असं नाही, आता गाठ बांधून पुन्हा कंटिन्यू करता येतं. कंटिन्यू करता हे येतं. मानवी व्यवस्थेत जरा चांगली एक लक्षण मानायला काय हरकत बिलकुल आहे. माणूस चुकू शकतो, हो, माणसाची आवड बदलू शकतो. हो, आणि काय आवड बदलणे, हो. या मुलांची वारंवार आवड बदलते आहे का? असं नाही म्हणता येणार. आवड बदलत आहे असं नाही म्हणता येणार. इट अगेन डिपेंड अपॉन द तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्म यूज करताय, तुमचं संस्कार कसे आहे, हम्म. तुमचं अपब्रिंगिंग कसं झालेलं आहे, तुमचं सराउंडिंग कसं आहे, तुमचे फ्रेंड सर्कलमध्ये कोण कोण आहे, हम्म. त्याचा प्रभाव निश्चितपणे तुमच्या याच्यावर एखाद दोन अशा उदाहरणाची मला अपेक्षा आहे की तुम्ही सांगा की तुमच्याकडे असं प्रकरण आलं आणि या प्रकरणामध्ये तुम्हाला असं निरीक्षण आलं. हो, मी जसं सांगतोय साहेब तुम्हाला की एक नवीन प्रकारच आता आलेला आहे. त्याला आपण म्हणतो की ब्रेड क्रम्पिंग. ब्रेड क्रम्पिंग हा एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये समोरच्याला सिग्नल्स द्यायचे, साईन्स द्यायचे, सिम्पटम्स द्यायचे की मी तुझ्यावर प्रेम करतोय. एखादा मेसेज पाठवायचा आणि त्याला बिलकुल सिग्नल देऊन 7 दिवस पुन्हा गायब होऊन जायचं. हम्म. दॅट इज कॉल्ड एज ब्रेड क्रम्पिंग. म्हणजे समोरच्याला अटकवून ठेवायचं आणि पुन्हा 8 दिवसानंतर प्रगट व्हायचं, पुन्हा एक चांगला मेसेज पाठवायचा. असं पण होत आहे. दॅट इज अच्छा. ब्रेड क्रम्पिंग. सो दॅट इज अ निगेटिव्ह साइड ऑफ दिस. पण मी तुम्हाला म्हणतो की हे समजा. निवडक आहे. लेबल आपण असं नाही लावू शकत साहेब. प्रवाह आहे असा, प्रवाह आहे असा. हे विविध प्रवाहातला. हा. अजून कोणते कोणते प्रवाह आहे डॉक्टर साहेब? अजून साहेब दुसरा एक प्रकार ह्याच्यामध्ये आहे गॅस लाइटिंग. गॅस लाइटिंग जसं फॉर एक्झाम्पल दोघांचं अफेअर चालू आहे, हम्म. ज्याच्यामध्ये एक थोडासा डॉमिनंट राहतो, जो सतत डॉमिनेट करून इमोशनली कंट्रोल करतो आणि इमोशनली कंट्रोल करून त्या व्यक्तीला नेहमी डॉमिनेट करून अशी जाणीव करून देतो की बघ मी किती खरा होतो आणि तू किती चुकली होती, आणि असं करून तिला इमोशनली मॅनिप्युलेट करतो. दॅट इज कॉल्ड एज गॅस लाइटिंग. हाही एक प्रकार फार म्हणजे प्रचलित झालेला आहे. त्याला आता लोक बऱ्यापैकी या मुलांमध्ये दिसतं. गॅस लाइटिंग आहे. असं एक साधारणतः असं आहे की मानवी इतिहासच जर बघितला म्हणजे आता ही मुलांना 2-3 बॉयफ्रेंड, हो. 2-3 गर्लफ्रेंड असं कॉमन दिसतं आपल्याला. हो. आणि ते कबूल करतात. हो. पहिले असं कबूल करणं हा प्रकार हो. नव्हता हो. की कोणी ओळखीचा आहे तर सांगत नव्हते का माझा मित्र आहे. आता मलाही माझी मैत्रीण जाहीरपणे सांगते की हा माझा मित्र आहे. ते त्या वयात नव्हते सांगत जेव्हा मी त्याचा मित्र खरंच होतो. तेव्हा सांगायचे ते. आज मात्र हक्काने सांगतात की हा माझा मित्र आहे. आता हे आपली पिढी सोबत बदलत चालली आहे. हो. अगदी व्हॉट्सअप सुरुवातीला आला तेव्हा कोणी बदाम पाठवला तर बापरे बापरे, हा. हार्ट पाठवलाय म्हणजे भयंकर काही झालाय. हा. आणि इट्स व्हेरी कॉमन. आता तर काय व्हेरी कॉमन. आता प्रत्येक गोष्टी केक कट आहे. राईट. मानवी नात्यांचं Well हे said. बदलतं स्वरूप आहे बदलतं स्वरूप आहे. आणि या पिढीला हे झेपते आहे. हो, ही पिढी चांगलं अकोमोडेट करते, कारण ही पिढी काय करताय साहेब, ही ऍक्च्युली मेंटल कॉम्पिटन्सी बघत आहे. ज्याच्यासोबत ते मेंटली कॉम्पिटंट आहे, हम्म. जे एकमेकांना मॅच करतात, ते सोबत राहतात लॉंग टर्म. अच्छा, एक धाडसाचं विधान करतो मी खरं म्हणजे हो. माझ्या वाचनात आलंय की खजुराहो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मानवी नात्यांची मोठी रचना दिली आहे, चित्र काढली आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे अनेकांचं की माणूस सुरुवातीपासूनच असा बहु आवडीचा आहे, त्याला वेगळ्या वेगळ्या पार्टनर सोबत तो राहिला आहे. हो. आणि असा इतिहास आहे आणि आता हे जर होत असेल तर काय चुकीचं होत आहे असं एक प्रवाह सांगतो. याच्याशी कुठपर्यंत तुम्ही सहमत आहात? नाही, मूल्य आणि व्हॅल्यूज याचं इम्पॉर्टन्स कधीच कमी होणार नाही सर. करेक्ट. कोणतेही जनरेशन असो, काही मूल्य असतातच आणि ते ठेवायलाही पाहिजे. आणि हे मूल्य कमी नाही झाले, हे आहेतच. आणि पुन्हा प्रश्न आला की मल्टिपल पार्टनर्स. येस. तर मल्टिपल पार्टनर्सचा एक चंक आहे ज्यांना मल्टिपल पार्टनर्स असतीलही, पण सर्व लोक असे नाही असं पुन्हा आपण लेवल नाही. या पिढीत पण मॅक्झिमम लोक असे नाहीये. दे आर व्हेरी लॉयल टू देअर पार्टनर.
म्हणजे आपण त्याला म्हणतो वन वुमन मॅन, हम्म, असे आहेत, हम्म. 100% आहेत. म्हणजे आपल्याकडे तर असा इतिहासच आहे हा. की त्यांनी वयाच्या 16-18 वर्षी लग्न केलं किंवा हो. 14-12 वर्षी त्यांचं लग्न झालं हो. आणि आयुष्यभर ते सोबत होते. हो अनेक वेळा तर आता व्हॉट्सअपला येतं ना हो की किती माफ करत इथपर्यंत आला असेल ह्यांचा प्रवास Right, येतं ना. right. पण अलीकडे आपण बघतो की या काही वर्षातली जी लग्न झाली आहेत हो हे लोक कंटिन्यू राहतील हो. असं लोकांना वाटत नाही. नाही राहतील सर, कारण मी तुम्हाला जसं म्हटलं की यांच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे ना सर या जनरेशन मध्ये, हम्म, ती इमोशनल रेग्युलेशन यांच्यामध्ये जास्त आहे. हम्म, हा एक प्लस पॉईंट आहे साहेब. दुसरा एक प्लस पॉईंट असा आहे की मी हे जसं म्हटलं की लोक हे टॉक्सिक रिलेशनशिप जास्त सस्टेन नाही करत, आणि दॅट इज पॉझिटिव्ह साईड ना. म्हणजे पहिले जी स्त्री सहन करायची हा, आता नाही. ती सहनशीलता टॉक्सिक रिलेशनशिप बाबत अर्थात राहिलेली नाही आहे. ते लोक टॉक्सिक लोकांना दूर करतात, रेड फ्लॅग्स लोकांना दूर करतात. ज्यांच्यामध्ये रेड फ्लॅग आहे त्यांना ते आयडेंटिफाय करतात. पहिले आपल्याला हे समजायचंच नाही हम्म, व्हॉट इज रेड फ्लॅग, हम्म, व्हॉट इज टॉक्सिक रिलेशनशिप. हे हम्म. शब्द आजकालच आता आलेले आहे. आलेलं हा, आता आलेले आहे. डोक्याला हेड्याक नको लो, हा, हेड्याक- शॉर्ट नको लो. शॉर्ट नको बोल. हे म्हणजे शॉर्ट मॅड लोक तर पोरांना नको आहे आता. म्हणजे इनफॅक्ट सर शॉर्टली सांगतो साहेब, हम्म. या लोकांनी लाईफ सुसह्य केलेलं आहे. काय मस्त निरीक्षण आहे. येस, वा. आपल्या पिढीनं किंवा अगोदर पिढीने बऱ्यापैकी भोगलाय, भोगलेलं आहे, नाही आवडला पार्टनर हा. तरी तो चालवलाय, चालवलंय, वर्षानुवर्ष चालवलाय, चालवलंय, सहन केलंय. एकच पाल्या. हो, म्हणजे तो जो एवढा ड्रिंक करणारा, एवढा तो दारुडा नवरा आहे, तिने आयुष्यभर सहन केला. आणि घरी पण नाही सांगितलं साहेब, आपल्या माहेरी पण नाही सांगितलं. नाही. आणि किती समस्या असतात खरं हो, म्हणजे. हो. पण आता असं नाही राहिलं. आता असं नाही राहिलं. आता एक मित्राशी शेअर करतात आता ऍब्सोल्युटली. की तुझं असं आहे, माझं असं आहे, माझं असं आहे, तुझं व्हिडिओज असं टाकतात प्लॅटफॉर्मवर. आहे. म्हणजे मला असं तुमच्याकडे काही खरं काही अनुभव ऐकायचे आहेत हा. की तुमच्याकडे एक व्यक्ती आली आहे, हा. मुलगी मुलगा, हा. आणि त्यांचा हा जसा डिप्रेशनचा एक विषय हो, द्यायचा हो. असेल, काय डिप्रेशन असते त्यांना, कोणत्या मुद्द्यावर असते? बेसिकली डिप्रेशन हे त्यांचं असतं साहेब, यु नो, फिअर ऑफ मिसिंग आउटचं. हा जो इरा आहे हा बेसिकली पीडित आहे फिअर ऑफ मिसिंग आउट मध्ये. फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे मी काहीतरी मिस करतो आहे, जग पुढे चाललेलं आहे आणि मी मागे राहिलेलो आहे. या पिढीने ही जनरेशन दुःखी आहे. ही पिढा आहे त्यांची, फिअर ऑफ मिसिंग आउट. त्याचं डिप्रेशन आलंय. त्याचं डिप्रेशन आलेलं आहे. अजून कुठल्या नंबर विषयात? 1. नंबर 2, दुसरं डिप्रेशन हे असं असतं, सोशल कंपॅरिझन ट्रॅप त्याला आपण म्हणतो. सोशल कंपॅरिझन ट्रॅपमध्ये व्यक्ती एकमेकांसोबत तुलना करतो, आणि त्या तुलनेमुळे मध्ये काय होतं की जो व्यक्ती सरस असला, मी तुम्हाला जसं म्हटलं की व्यक्ती हा दुसऱ्यांच्या म्हणजे स्वतःच्या दुःखामुळे कमी आणि इतरांच्या आनंदामुळे सुखामुळे. जास्त पीडित आहे. तो पहिलेपासून हा पहिलेपासूनच आहे, आणि हे आताही काही बदललेलं नाही. हो, हो, हे आताही आहे. याही पिढीत आहे असं. त्या पिढीची तुलना आहेच, आणि ही तुलना साहेब जास्तीत जास्त होते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. म्हणजे तुम्ही मेरी साडी से तेरी उसकी साडी. यू गॉट इट. तर अजूनही आहे. अजूनही आहे. जसं आता तुम्ही पोस्ट केली किंवा इन्स्टावर स्टोरी टाकली, हम्म. तर मला असं वाटतं अरे यार, आय एम मिसिंग समथिंग इन माय लाईफ. मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत समजा फोटो पोस्ट केला, हम्म. मला गर्लफ्रेंड नाही आहे किंवा माझी गर्लफ्रेंड म्हणते की पोस्ट नको करू, येस. तर मला असं वाटतं की मी काहीतरी मिस करतो आहे. हम्म. जग पुढे चाललंय, त्याचं डिप्रेशन येतं. यांना जोडीदार नाही याचं डिप्रेशन येतं का? एखाद्याला गर्लफ्रेंड नाही आहे किंवा ती तशी नाही आहे जशी ती आहे, असं एक येतं का? साहेब मी तुम्हाला सांगतो की माणसाची मानसिकताच अशी आहे, प्राप्ती के प्रती उदासीनता आणि अप्राप्ती के प्रती आकर्षण. स्वाभाविक आहे. स्वाभाविक. ही पिढीत आहे. या पिढीत ही आहे, ते काही बदललं नाही. स्पर्धा वाढली आहे पण यांची जरा, कॉम्पिटेटिव्हनेस वाढलेला आहे. आणि आता सर्वच चेहऱ्यांना सोशल प्लॅटफॉर्मने स्वीकारला आहे. हो हो, हे नव्हतं पहिले. हे नव्हतं. हो, फिल्टर आता सगळ्यांना उपलब्ध झालेलं आहे. येस येस. तुमच्याकडे आता एक असा पेअर आलेला आहे, हो, असं दोघं मिळून कधी आलात का कोण तुमच्याकडे? दोघं मिळून आलेले आहे. सांगा ना तो किस्सा, म्हणजे नाव बदलून सांगायला लागलं तर. हो, जसं मी आता नाव घेतो राहुल आणि प्रिया. हा. तर राहुल हा ऍक्च्युली खूप प्रेम करायचा प्रियावर, आणि प्रिया पण राहुलवर खूप प्रेम करायची. इमोशनली दे वर व्हेरी कनेक्टेड. राहुल सडनली बदलून गेला, आणि राहुलचं असं म्हणणं होतं की ही जास्त इमोशनल फुल आहे, हिने एवढं इमोशनल फुल नाही व्हायला पाहिजे. आय वुड लाईक टू ब्रेकअप विथ हर, बट शी गॉट स्टक अप इन द लाईफ. सो त्यांनी तिला माझ्याजवळ आणलं होतं आणि म्हटलं होतं की सर यू शुड काउन्सिलर टू मूव्ह ऑन इन द लाईफ. असं झालं होतं. मग त्यामध्ये मी काय डिसिजन दिलाय? तर आय काउन्सिलर, माझ्या परीने मी जेवढं शक्य होतं तिला तेवढं
कॉन्सल केलं, तिला म्हटलं की यू शुड मूव्ह ऑन इन द लाईफ. असं अजून कोणते प्रकरण येतात? असे प्रकरण भरपूर येतात. मी तुम्हाला जसं सांगितलं, लव्ह बॉम्बिंग बद्दल सांगितलं. सांगा ना त्यातलं एखादं प्रकरण, मी अधिक सविस्तरपणे प्रेक्षकांना बघता येईल या गोष्टीकडे. पुष्कळ असे प्रकरण असे येतात की खूप लोक असे हिंड देतात, खूप हिंड देतात आणि गायब होऊन जातात. त्याला आपण घोस्टिंग म्हणतो. म्हणजे खूप 8 दिवस मेसेजेस करायचे, दोन्हीकडनं 2 वे कम्युनिकेशन ठेवायचं आणि सडनली स्टॉप करून द्यायचं आणि चालत जायचं. प्लॅनचा भाग आहे, माइंडसेट आहे साहेब, तो माइंडसेट. माइंडसेट आहे. असे लोक असतात, यांना नॉर्मल म्हणता येईल मेंटली? नाही, नॉर्मल तर निश्चितपणे नाही म्हणता येणार. असे आहेत, असे आहेत. आणि याच्यातून डिप्रेशन तयार होतं. एक व्यक्ती तुम्हाला सडन न सांगता सांगून गेलेला आहे, निघून गेला, डिप्रेशन तर येणारच ना सर, यू इमॅजिन. आणि तो पुन्हा येतो 8 दिवसांनी. नाही, असं येतं? घोस्टिंग मध्ये नाही येत. नाही येत. हा, घोस्टिंग मध्ये नाही येत. हा एक नवीन भावविश्वाचा खेळ सुरू झालाय. हो, हा नवीन खेळ आहे. बेड क्रॅपिंग मध्ये येतो 8 दिवसांनी. हा नव्हता पहिले. हा नव्हता पहिले. एवढा नव्हता. आता मनाचा संघर्ष. हा याच्यासाठी नव्हता साहेब, तेव्हा प्लॅटफॉर्म नव्हते, अर्थात त्याच्यामुळे माहित नाही पडायचं. आपण प्रेम आपलं व्यक्त चिठ्ठ्यांमधनं करायचं. करेक्ट. आता प्लॅटफॉर्मच नाही आहे ना साहेब. आता बरोबर. प्लॅटफॉर्म आहे, तेव्हा प्लॅटफॉर्म लिहिता तर आले पाहिजे ना हा, तेव्हा. लिहिता, पोचलो तर पाहिजे, पोचलो आणि तो तर पुरावा पाहिजे. हा, आहे पुरावा की याने असं केलंय. Yes. इथं डिलीटची सोय आहे. ऍब्सोल्युटली, डिलीट फॉर ऑल इथं डिलीट सोय आणि होत आहे. होत आहे. आता लोक स्वीकारतात. नोबडी माइंड्स. म्हणजे असं चिठ्ठी वगैरे दिल्यानंतर ती काय रिॲक्शन येईल याच्यात तर याचा अर्धगळीत होऊन जायचा की काय होईल. चिठ्ठी पकडली तर भाव पकडून गेली कच्ची याची. बापरे. आता काही भाऊ येत नाही नाही. भांड्यासाठी. आता भावांना वेळ नाही आहे नाही. की बहिणीला कसं कोणी मेसेज केलाय वगैरे. फार एखाद्या 2 प्रकरणात नाही. विचित्र होत असेल होतं, कार्यक्रम. विचित्रही होतं. पण हो, जे जनरल आहे, हो, कॉलेज फ्रेंड्स आहे, तेव्हा आता आपण कॉलेजला भेटलो तरच भेटू. हो. आता आपण कॉलेजमध्ये असो ना नसो, ऑनलाईन आहेत सगळे. सगळे. पण मग या सगळ्या भावनिक गुंत्याचा परिणाम त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावर होतोय का? हो, कसा व्यक्तिमत्वावर होतोय? निश्चितपणे होत आहे. म्हणजे इझी गोईंग लोक झालेले आहे. खूप जास्त सेन्सिटिव्हिटी जी आहे, संवेदना जी आहे, म्हणजे प्रेमाला घेऊन संवेदना असो, ती कमी झालेली आहे. म्हणजे एवढी संवेदनशीलता राहिलेली नाहीये. ओके. मूव्ह ऑन लाईफ आहे, जिओ और जिने दो, हा कन्सेप्ट जास्त वाढलेला आहे. अच्छा. अँड दॅट इज पॉझिटिव्ह साईन अगेन. तुमच्याकडे मुलगी आली आहे, हो. असं कधी झालंय? मुलगी पण आलेली आहे. काय कोणत्या विषयावर आली आहे? मुलगी डिप्रेशन, एन्झायटी, सुसायडल टेंडन्सी. त्याची काय विषय असतात? त्याचे डिप्रेशन आणि पालकांच्या अननेसेसरी एक्सपेक्टेशन्स, मुलींच्या बाबतीत, मुलींच्या आणि मुलांच्या बाबतीत पण. येस. मुलींना बेसिकली वेगळे प्रश्न फेस करावे लागतात, मुलांना वेगळे करावे लागतात, असं काही आहे का? नाही, सायकोलॉजिकली तर असं काही वेगळं नाहीये. नाही. मुली आणि मुलांचे प्रश्न कॉमन असू कॉमन शकतात. आहे, कॉमन. म्हणजे यालाही फर्स्ट येऊ शकते की ती सोडून गेली, हो. यालाही फर्स्ट येऊ शकते ती तो सोडून तो गेला. सोडून गेला. पण एक माझं ऑब्झर्वेशन आहे साहेब, हा, मला ते आय वुड ऐकायचं. लाईक टू शेअर विथ यू. मला माहित नाही, दॅट इज माय फाइंडिंग. इट इज नॉट अ रिसर्च, इट इज माय फाइंडिंग. या की फिमेल मध्ये रिकवर करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे साहेब. काय गोष्ट करता? येस. म्हणजे मुलं एवढ्या लवकर हिल नाही होऊ शकत जेवढ्या मुली जास्त लवकर हिल होतात. हे माझं फाइंडिंग आहे. अर्थात आपला दावा नाहीये, दावा नाही, पण निरीक्षण आहे निरीक्षण आहे. की असं होते. असं होतंय. हे उलट होतं पहिले, हे उलट होतं. हे उलट होतं. आता मुली लगेच सवार होतात, लगेच रिकवर होतात. रिकव्हरी रिकवर होतात, सर्वाईव्ह होतात, सर्व होतात, मूव्ह ऑन होतात आणि चांगलं करतात. सोडून दे रे, चल पुढे. हा, येस. असं होतं. ती रडत नाही बसत आहे. जास्त रडत नाही कम्पॅरेटिव्हली जेवढी पहिले रडायची. तो गेला म्हणजे आता आयुष्य संपलं, मी तुझ्याशिवाय लग्न करणार नाही, नंतर आयुष्यभर लग्न करणार नाही, असा सीनचा एक जनरेशन होता आपला. आता असं राहिलंय का? आताही तसंच आहेच. आहे. नाही, पण म्हणजे प्रमाण जे होतं पहिले की एखाद्याच व्यक्तीवर खूप प्रेम होऊन जायचं, आणि आता चॉईसेस वाढले का माणसांचे? चॉईसेस वाढले सर. डेटिंग ऍप्स आल्या, इन्स्टावर मेसेंजर्स आले, फेसबुकवर मेसेंजर्स आले, व्हॉट्सअप आहे, कोणालाही काही आपल्याला आयकॉन्स पाठवता येतात. एक धक्कादायक प्रश्न विचारतो. पहिल्या पिढीचं अनुकरण पुढची पिढी करायची आपल्याकडे, आता उलट झालंय का? यांचं अनुकरण करायला लागलो आपण आता? हा, असं होऊ शकतं. असं एक ऑब्झर्वेशन माझा आला. नाही, बरोबर आहे. यू आर व्हेरी राईट.
आणि चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी काही वाईट नाही आहे. आता ते ते म्हणजे अगदी केक कटिंग पासून विचार केला हम्म. तर त्यांची फॅशन स्टाईल आता जेवढे रील्स मी पाहतो 40+ पाहतो 50+ पाहतो असं लक्षात येतं की या मुलांची आपण कॉपी करत आहोत. हे नाही करत आपली कॉपी हो बरोबर आहे. त्यांची They आपण are कॉपी our करतोय. role models हाय now. गाईज Hi friends. फ्रेंड्सला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं Yes. फ्रेंड्स ना काय म्हणू हा. आम्हाला गाईज म्हणा Guys बनावे. Hi guys. आणि हे कनेक्टिव्हिटीचं लँग्वेज त्यांची हो. जी आहे त्याला पहिले धुतकारलं आपण सगळ्यांनी हो. आणि आता ते ऍक्सेप्टच्या मागे हो. लागलं की हे बरोबर आहे. हो हे अधिक जवळ येतात हो हो तुमचं निरीक्षण कसं आहे तुम्ही कॉलेजला शिकवता हो. कॉलेजच्या मुलांमध्ये आता काय बदल आला आणि 20 वर्षापूर्वी काय बदल होता. आपल्या काळात कसं होतं साहेब की आपण चेंजेस जास्त लवकर स्वीकारायचो नाही हम्म, आणि हे जनरेशन चेंजेस खूप लवकर अडॉप्ट करते हम्म, अडॉप्ट करते आणि लगेच ती इम्प्लिमेंट पण करते चेंजेस. हम्म. दॅट इज अ प्लस पॉईंट फॉर दिस हम्म. जनरेशन. म्हणजे आपल्या एका पिढीने तर यासाठी वेळ घालवला आयुष्याचा देव आहे की नाही आहे हा अशा विषयावर हो किती वर्ष घालवले लोकांनी. घालवले आणि एक सामाजिक सुधारण्याचा खूप मोठा पट्टा होऊन गेला. पट्टावून गेला. आता हा विषय संपलाय. हो हो. आता हे मुलं फार सामाजिक सुधारण्याच्या याच्या स्टेजवर बसून भाषण नाही, नाही नाही, देत आहे. खूप प्रॅक्टिकल झालंय. खूप प्रॅक्टिकल झाले आणि ते मानवी नात्यांचा वेगळा विचार करतात आहे. याच्यासाठी प्रॅक्टिकल झाले साहेब ते ते हे विचार करतात की या गोष्टीचं आउटपुट आहे का. समजा तुम्ही चर्चा केली की देव आहे की नाही आहे हम्म. तर याचा आउटपुट काय. तासनतास चर्चा. तासन तास चर्चा बस. इज आउटपुट. करेक्ट. म्हणजे साहेब आधी पण लोक आस्तिक लोक राहायचे बरोबर नास्तिक लोक राहायचे अज्ञेयवादी लोक राहायचेच की नाही. बरोबर. मग आउटपुट काय शेवटी आउटपुट तुम्ही पण नाही काढू शकले तर आम्ही पण नाही काढू करेक्ट शकलो. करेक्ट. तर ही जनरेशन जास्त टाइम वेस्ट करत नाही. या जनरेशनवर एक आरोप आहे की हे खूप वरवरच विचार करतात. सुपरफिशियल. तुम्हाला असं वाटतं. डीप नाही जात आपल्या हिशोबाने ज्याला डीप म्हणतो आपण खूप पुढचा विचार उद्याचं माहित नाही काय आहे तरी आपण विचार मात्र खूप वर्षाचा करून ठेवतो. असं हे करत नाही जनरेशन. हो थोडस कमी झालेलं आहे प्रमाण. म्हणजे विचार सुपरफिशियली करतात पण काही लोक डीप विचार पण करतात. त्यांना लाख पटून सांगा की हे पिझ्झा खाणं चांगलं नाही बरं हो हे मैदा आहे यार हे हो. खायला नको नाही ऐकणार नाही. तुमचं ते. ते जंक फूड खाणार म्हणजे खाणारच. त्यांचा एन्जॉय ते करणार म्हणजे हो. करणारच. पण साहेब ही जनरेशन हेल्थ कॉन्शियस पण आहे हो असं नाही आहे. मग एकाच वेळेस दोन गोष्टी होऊन आल्या हो. यांच्यामध्ये. एक त्यातला ग्रुप असा आहे की जो खूपच हेल्थवर आहे. एक्स्ट्रीम कॉन्शियस आहे यस. आणि एक एक्स्ट्रीम केअरलेस आहे. हो हो. त्यांचे उपासाचे खूप दिवस ठरले आहेत. ठरलेलं. असा उपास तसा उपास तसा उपास. हे फास्टिंग ते फास्टिंग एक खूप मोठी जनरेशन आहे. इंटरमिडियंट फास्टिंग सगळंच म्हणजे ज्या प्रमाणात हेल्थ सेंटरला मुलं मुली जात आहेत हा. त्या प्रमाणात अवधरी पिढी जात नव्हती. नाही नव्हती अवेअरनेस म्हणजे व्यायामशाळा लिमिटेड लोकांच्या Limited होत्या लोकांच्या. होत्या पण हा. लिमिटेड लोकांच्या होत्या. बेसिकली फिमेल तर जात नव्हत्याच. आता तर प्रश्नच राहिला नाही. आता तर बायोसेक्शुअल जिम आहे. अजून एक गंमत अशी झाली आहे की हे मुलं मुली ज्या पद्धतीनं जगतात आहे हो हे पण आता 40+ सगळ्या फिमेल्स बेसिकली हे कॉपी करतात त्यांची. येस व्हेरी राईटली सेड आणि नाईस ऑब्झर्वेशन. असं आहे का. हा. आता मम्मीचं आणि ते मुलीचं सोबत डान्स हवा आहे. याचं कारण साहेब हे आहे मी बोलू काय इच्छितो. कारण आहे काय. याचं कारण हे आहे की समजा आता मी आई आहे आणि माझी मुलगी आहे हा. आणि मी जर म्हटलं अरे तिने एखादी स्टोरी टाकली ती स्टोरी कशी टाकेल अपूर्ण काहीतरी हो अपूर्ण फोटो त्याच्यावर काहीतरी वेगळेच कॅप्शन जे आपल्याला समजणार नाही. बरं. आणि आईने जर म्हटलं की अरे हे काय टाकलं तू मला तर काही समजलं नाही काही पण टाकते का तिच्या लिस्ट मधून तुम्ही गायब होऊन जाल. ती पुढे तुम्हाला काहीच सांगणार नाही तिची भावना. ती हा. म्हणेन की हे Outdated. नाही जमता इनको आउटडेटेड असं आहे साहेब. त्याच्यामुळे ही त्या पिढीला अकोमोडेट करण्यासाठी आपल्याला ते करावंच लागत आहे. म्हणजे गंमतच आहे ना हो. की मागच्या पिढीनं आता समोरच्या पिढी म्हणजे पकडायचं आहे धरायचं आहे. ती धरायचं. धावत निघाली आहे माग निघालाय निघालाय. कॉपी करत निघालाय. कॉपी करत ही निघाल. खरंच एक चांगली मानवी एक चांगली गोष्ट आहे हो की पिढीचं अंतर जर आपल्या झपाट्यानं वाढत चाललाय वाढत. पहिले तरी वडिलांचं मुलं ऐकत होते हो. आजोबांचं नातू ऐकत होते. हो. ही जी पिढी होती घरातली ही आता लॅप्स होऊन राहिली आहे. ही तर कमी होत चालली आहे जर आपण अंतर कमी नाही केलं तर. आपली भाषेचं ठीक आहे की आपल्या भाषा वेगळ्या आहेत पण तुमचा अनुभव असा आलाय का की या पिढीशी डॉलॉग करताना काही अडचण येते. हो डायलॉग करताना अडचण नाही येत. हे खूप स्पेसिफिक आहे खूपच आउटपुट ओरिएंटेड आहे. म्हणजे भारूड जे आपण बोलतो समजा एखाद्या काउन्सिलिंगच्या वेळी जर त्याला फिलॉसॉफिकल बेस काही सांगितला तर ते नाही कळणार त्याला. तो डायरेक्ट त्या डोपामाइन वरील ऍड्रेनालिन वरील कॉर्टिसॉल वरील हम्म. की सर इट इज बिकॉज ऑफ दिस कारण त्यांनी पहिलेच सर्च केलेलं असतं सगळं.
अलीकडे डॉक्टर म्हणतात की हो. तुम्ही गुगल नका पण येऊ, हा. तर औषधाला या. हा, बरोबर आहे. हा गेल्यावर सांगतो की मला हे झालेलं आहे, मला हे असं असं हे अँटीबायोटिक आहे. हा, तर ते मेडिकल टर्मिनॉलॉजी तर भरपूर माहित नसते आपल्याला, हा हा. पण हे लोक तर सगळं सर्च करून येतात ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम तो आहे. यांच्यावर टेक्नॉलॉजी असणंही फार आवश्यक पुरं आहे. आवश्यक आहे. हे फटाफट फटाफट या फोनचं त्या फोनला, त्या फोनचं या फोनला, बिलकुल असं जे सगळं करतात. बिलकुल. आणि आपण त्या मनानं मागची जी पिढी आहे, लगेचची मागची हम्म. 95च्या अगोदरची, ती मोठी थोडीशी घाबरून आहे. डिफेन्सिव्ह होऊन जाते. डिफेन्सिव्ह होते. बरोबर आहे, व्हायलाही पाहिजे, हा, व्हायलाही शेवटी सगळे सूत्र त्यांच्या हातात देऊन मोकळे हा, झाले आहेत लोक, की तुम्ही चालवा काय चालवायचं, हे लक्षात ठेवू शकतो आपण. हो, नाही पण त्या लोकांना पण मेंटरशिप पाहिजे आहे. हम्म, ते पण मेंटरशिप सीक करतात, हम्म. ते पण गायडन्स घेतात, ते पण फेलोशिप करतात, असं नाहीये. तुमच्याकडून मला ऐकायचं आहे की तुमच्यात इतके छान अनुभव आहे व्यवसायातले, हो तुमच्या काउन्सिलिंगचे, सांगा ना डॉक्टर. सर, एक काउन्सिलिंगचा एक खूप भयानक अनुभव आहे. ऍक्च्युली काउन्सिलिंगचा असा नियम असतो की ते खूपच कॉन्फिडेन्शियल असतं, ते सांगता येत नाही, पण नाव न घेता अर्थात. आपण सांगतोय की एक मुलगा माझ्याकडे आला. तो जस्ट आला साहेब, आणि तो बोलायला लागला माझ्यासोबत, आणि त्यांनी हे म्हटलं, म्हणजे आम्ही एक मध्यंतरी चळवळ चालू केली होती, सुखदुःख ऐकण्यात येतील. हा, की लोक तुम्ही या आमच्याकडे आणि काही पण सांगा, वी विल ओनली लिसन, आणि काही असलं तर आम्ही तुम्हाला काही आउटपुट त्याच्यातून देऊ. तर त्यांनी मला सांगितलं, सर म्हणे की सर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. म्हटलं सांग. तो पुष्कळ वेळ हेजिटंट झाला. तो सांगितलं की सर, आई, माझी आई आहे ना, धंदा करते. मी थोडासा हा शब्द ऐकून धक्का हो, बसला. मी थोडासा हे केलो की सर, हे मला प्रेशर आहे म्हणे, पण तिचा दोष नाही आहे याच्यात. ते माझे वडील लवकर वारले, त्यामुळे तिला असं करावं लागलं. पण मला समजेना की मी काय कॉन्सेल करू त्याला. असं पण होतं. गंभीर विषय. गंभीर विषय आहे. म्हणजे तुम्हाला काय ऐकावं लागेल, आणि पण डॉक्टर साहेब, ही कोणासोबत किती मोठी कोणाचे गोष्ट काय आहे संबंध की आहे तुम्ही लोकांचं ऐकून घेता. ऐकून घेतो आम्ही. हाच तर माणूस गायब झाला सध्या. हो, हो. ऐकवायला खूप लोक तयार हो, आहे. हो. तुम्ही शांतपणे सगळं ऐकून घेता. हो. किती लोक तुमच्याकडे आले असं? आतापर्यंत सर कधी सुखदुःख ऐकण्यात येतील याच्यात 200 मुलं आले. हो, मुलं आलेत, मुलं मुली दोन्ही. म्हणजे मुलं म्हणजे त्या वयोगटासाठी ठेवलं होतं? नाही, सगळ्यांसाठीच ठेवलं होतं. हा, हो, सगळ्यांसाठीच. एक विशिष्ट वेळ होती तुमची? नाही, फ्री होतं. हा. हा, फ्री होतं. केव्हाही लोक येऊन सांगायचे? सांगायचे, कॉल करायचे, सांगायचे, व्हॉट्सअप कॉल करायचे, कधी येऊन भेटायचे, कधी घरी यायचे. त्यांना तुम्ही काय सपोर्ट करायचे? सपोर्ट म्हणजे आम्ही फक्त ऐकून घ्यायचं, आणि त्यांना काही सोल्युशन पाहिजे असेल तर आम्ही ते द्यायचो. अच्छा, टीम होती तुमची? नाही, टीम म्हणजे आम्ही ती चळवळ चालू केली होती, म्हणजे रोटरीकडनं चालू केली होती. ओके. आय वॉज वन ऑफ दॅट. कधीची गोष्ट आहे ही बस लास्ट इयर मधनं चालू हो. केली. हा, काय अनुभव आहे समाजाचे? समाजाला काय सांगायचं आहे? प्रॉब्लेम्स भरपूर आहे साहेब, सायकोलॉजिकल. ते टाइमली ऍड्रेस झाले पाहिजे, नाही तर इट बिकम्स अ क्रॉनिक प्रॉब्लेम. खूप प्रॉब्लेम आहे. आणि तुमच्या मनात काय चालू आहे साहेब, हे मी नाही ओळखू शकत जोपर्यंत मी ते ऐकून घेत नाही तोपर्यंत. करेक्ट. मला ऐकावं लागेल. आणि मी जसं तुम्ही बोलले की याच्यात ऐकणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. आणि काय होतं साहेब, की मी जर बोललोच नाही माझ्या भावना, तर त्याचं कॅथरेसिस होत नाही, ती भावना व्यक्त होत नाही. आणि ते कॅथरेसिस न झाल्यामुळे माझ्यामध्ये सतत सप्रेशन होते, माझी भावना दमित होते, आणि ही भावना दमित झाल्यामुळे पुष्कळ सायकोलॉजिकल विकारांना सामोरे जावं लागते. डॉक्टर साहेब, मला असं विचारायचं की खूप लोकांचं तुम्ही ऐकता, हो, कधी त्यावर विचार करता? विचार करतो साहेब, विचार करतो, 100% करतो. का जसं त्या मुलाने सांगितल्यावर तुम्हाला शॉकच बसला असेल, हा. हा काय निरीक्षण सांगून आला? हो. एक वेगळ्यातली वेगळी, दुर्मिळातली दुर्मिळ घटना आहे हो. की एक मुलगा आपल्या आईच्या व्यवसायाबद्दल सांगतोय, शरीर व्यवसायाबद्दल सांगतोय. शॉकिंग ना तुम्हाला? शॉकिंग आहे, शॉकिंग आहे. मग तुम्ही जेव्हा लोकांचं, आपण जेव्हा सतत दुःख ऐकतो, बेसिकली मी असं आता अनेक मेडिकलमध्ये लोकांशी माझा संपर्क आहे, जेव्हा सायकॅट्रिस्ट बनतात लोक, किंवा डॉक्टरला सुद्धा लोकांची खूप दुःख पाहून ते एक प्रकारची त्यांची एक मानसिकता होऊन जाते अशी. हो, तुम्ही ह्या सगळ्यांचं ऐकता, हो, आज लोक ऐकायलाच तयार नाही आहे, ऐकायलाच तयार नाही. हा. लगेच औषध द्यायला तयार आहे. हो, पण त्याचं म्हणणं काय आहे हे पुरेसं आहे. कोर्ट ऐकून घेत नाही, आणि असा लोकांच्या लक्षात आलं, त्या हेड ऑफ डिपार्टमेंट जे असतात ते ऐकून घेत नाही, ज्यांनी ऐकायला पाहिजे अशी सगळी पॉइंट्स जे आहे ती संपत आली आहे समाजात. तुम्ही खूप चांगली चळवळ केली, जरा Thank you. चळवळीबद्दल सांगा ना. थँक्यू. कशी चळवळीचं कल्पना आली ही?
नाही, कल्पना अशी आली की पुण्यामध्ये ऑलरेडी हे सुरू आहे साहेब. बरं बरं बरं. मानसशास्त्र म्हणून एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे फेसबुकवर. हो त्यांच्या प्लॅटफॉर्मवर मी बघितलं, बरं. मला खूप आवडलं ते. हम्म. मग मी म्हटलं अमरावतीत पण आपण असं एक सुरू करायला नाही, पाहिजे. खूप छान आहे. मला आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही. हो. फार सुंदर तर उपक्रम आहे. आम्ही असा एक उपक्रम चालवतोय की ज्याच्यामध्ये लोकांचे सुख दुःख, म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळी आनंद जरी झाला आणि तो आनंद सांगायला जरी कोणी नाही आहे तरी आम्ही ऐकतो साहेब. क्या बात आहे. आम्ही ऐकतो, 100% ऐकतो. काय म्हणजे डॉक्टर साहेब, खरंच हे काम खूप मोठं आहे हो. थँक्यू. लोकांना म्हणजे सख्या भावाला वेळ नाही मिळत, फोन केला तर उचलत नाही तो. हा अनेकदा असा प्रसंग आहे लोकांच्या आयुष्यामध्ये. आनंदाचाही प्रसंग सांगायचे बातमी, त्यांनी फोन नाही 4 तास उचलला, मग हो. सांगण्याचं महत्व नाही. महत्वच नाही, आज माणसं एकमेकांशी बोलत नाही. बोलत नाहीये. मुलांना म्हणजे पॅरेंट्स तरसतात की मला तू असं बोलायचं आहे. मुलं अवेलेबल नाहीये साहेब, नाही ना. नाहीये. आणि हे जे डायलॉग आहे हो हा तुम्ही मग ऐकला, हो. किती लोकांनी फोन केले तुम्हाला? सुखदुःख ऐकण्यात येतील याच्यात जवळपास 100 लोकांनी कॉल केले. बरं, हे बोलायला लागले की त्यांचं पूर्ण ऐकावं लागतं. हो हा जो कंटाळवाणा प्रोग्राम आहे लोकांसाठी. हो म्हणजे आई सांगायला लागली तर मुलगी ऐकत नाही, हो मुलगी सांगायला लागली तर बाबा ऐकत नाही, हो. बाबा सांगायला लागले तर आजोबा ऐकत नाही, हो. आणि आजोबाचं तर कोणीच ऐकत नाही. नाही, हे चेंज झाली change घरामध्ये. झाली. हो, हो. मग अशा वातावरणात तुम्ही तुमचे व्यवसाय सोडून, हो. लोक घरचे काम सोडून हे काय लावलं हो तुम्ही? असं मिसेस गडेकर म्हणाला नाही का तुम्हाला नाही, कधी? हे काय दिवसभर फोन येतात नाही. लोकांचे आणि तुम्ही ऐकत राहता लोकांचं? नाही, त्यांनी सपोर्टच केला मला घरच्यांनी, कारण हे दिस इज अ गुड कॉज, नोबल वर्क. नोबल वर्क. दुसरं दुःख ऐकणं. हो. म्हणजे असं म्हटलंय मी एका आर्टिकलला लिहिलंय हो. की वेदापेक्षा वेदना महत्वाच्या आहे. बरोबर, वेद नाही समजले चालतील हो. तुम्हाला, वेदना वेदना समजल्या. समजल्या पाहिजे. हा एक मोठा कोट आहे माझा. राईट सर. आणि तुम्ही ऐकता. एखादा असा फोन सांगा, आठवा, की जेव्हा तुम्ही तो फोन आला आणि त्याला खूप काही सांगायचं होतं, सांगायलाच कोणी माणूस नाही आयुष्यात त्याच्या, असा फोन आला कधी? नाही, असा फोन नाही आला. असा फोन नाही असा आला. फोन पण नाही ज्यांचे फोन आले ते ज्यांचे फोन आले ते जनरली मी तुम्हाला सांगितलं त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊनच आले. हा. हा. आणि त्यांनी अजूनही कुठे शेअर केले होते? नाही, त्यांनी कुठेच नव्हते शेअर केले. म्हणूनच त्यांना ते थोडस सप्रेशन झालं होतं. ते मोकळं करायसाठीच त्यांनी मला फोन केला. साधारणतः 100 लोक असतील असे, त्यातले स्त्री आणि पुरुष असं प्रमाण जर आपण काढतो म्हटलं तर जास्त प्रश्न कोणाचे वाटले? 25% फिमेल्स होत्या आणि 75% पुरुष. पुरुषांचे प्रश्न आहे. हो, प्रश्न म्हणजे प्रश्न पण होते आणि त्यांची- सांगायचं पण होतं, व्यक्त करायचं होतं. हा, त्यांची जी धुसफूस आहे हो, मनातली, हो. ती व्यक्त करायला त्यांच्याकडे कोणी नाही. कोणी नाहीये. पुष्कळ गोष्टी आहे सर. आणि याच्यातले 50% प्रॉब्लेम काही काही वेळेस इगो प्रॉब्लेम आहे. इगो प्रॉब्लेम खूप आहे. रिलेशनशिप ब्रेकअप मध्ये इगो हा खूप मोठा आस्पेक्ट आहे. कोणी माघार घ्यायला तयार नाही. माघार घ्यायला कोणीच तयार नाहीये. हा एक प्रॉब्लेम आहे साहेब. आणि मग असं तुम्ही दुसऱ्यांचं जेव्हा ऐकता तेव्हा स्वाभाविक त्याच्या भावनेशी एकरूप होता की हो. तटस्थ राहता? नाही, आम्ही तटस्थ राहतो, प्रतिक्रिया देत नाही. पण तो सांगत जातो, तो सांगत जातो. त्यांनी जर बडबड सांगत जातो. तो सांगत जातो. आणि त्यांनी जर म्हटलं की सर मला काही सोल्युशन पाहिजे आहे, तर आम्ही सर आता पुन्हा मी नाव नाही घेणार, हे अर्थात. पण एक परवा 2-3 दिवसापूर्वी एक केस आली साहेब. एक मुलगा आहे, जवळपासच राहतो, आजूबाजूच्या पॉकेटमध्येच राहतो. तो खूप हुशार पोरगा होता, 12वीत होता यावर्षी, खूप हुशार होता. मध्ये तरी केव्हा तरी 2-3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला तर तो बेड रेस्टवर गेला. अभ्यास थोडासा लिंक तुटली. लिंक तुटल्यानंतर साहेब काय झालं काय माहित, तो अचानक डिप्रेशनमध्ये चालला गेला. एवढा हुशार पोरगा तो. आणि मग त्याच्या वडिलांनी त्यांना म्हटलं की काय तू अभ्यास करत नाही, थोडं जास्त बोलले. तो अजूनच जास्त डिप्रेशन मध्ये गेला. मग परवा त्याचे आई वडील आले होते, मला फोन केला पहिले की सर मला असं माझ्या मुलाला खूपच डिप्रेशन आलेलं आहे आणि तुमचं काउन्सिलिंग पाहिजे. तर मी तुमच्या कॉलेजमध्ये आलो होतो, तुमचा बोर्ड बघितला. कॉलेजला बोर्ड आहे? कॉलेजला बोर्ड आहे काउन्सिलिंगचा, अरे वा, सायकोलॉजिकल काउन्सिलिंगचा आहे. अरे छान. हो. ते बोर्ड आहे, स्टिकर लागलेलं आहे जागोजागी, नंबर दिलेला आहे त्याच्यात. तर त्यांनी सांगितलं की मी बघितला तुमचा नंबर आणि मी तुम्हाला कॉल केला. तुला डिप्रेशन म्हणून काढा सर, तुम्ही खूप चांगला पोरगा आहे, पण माझ्याचमुळे मी जास्त बोलल्यामुळे तो डिप्रेशन मध्ये गेला. मग तो बोलायला लागला, तो आला माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी. मी म्हटलं सांग काय झालं. तर त्याचे आई वडील तिथे बसले होते.
तर तो काही बोलू शकला नाही. मी म्हटलं एक काम करा, तुम्ही बाहेर जा. तर तो सर, त्याला एवढं डिप्रेशन झालं होतं साहेब, की तो बोलू पण शकत नव्हता. त्याच्यात बोलताना तोंड होठं सुकून जायचे, गळा सुकून जायचा, बोलायचाच नाही तो. एवढा हुशार स्टॅमर करायचा, अडखड होता बोलताना. अचानक डिप्रेशन मध्ये चालला झाला. तो म्हणे की मला असं काउन्सिल करा तुम्ही. पण त्याचा जो प्रॉब्लेम पाहिला साहेब, तो काउन्सिलिंगनी सॉल्व्ह होणारा नव्हता. मग माझे ओळखीचे मित्र आहे डॉक्टर, त्यांना मी फोन केला. इट वॉज अ सायकॅट्रिक प्रॉब्लेम. मी म्हटलं सर हा काउन्सिलिंगने नाही सॉल्व्ह होणार. सायकोलॉजिकल नाही, सायकॅट्रिक. हा, दोन ब्रँचेस खूप वेगवेगळ्या गोष्टी. तर त्यांना फोन केला. ते मी म्हटलं सर, कारण काय होतं साहेब, आपल्या ब्रेनमध्ये केमिकल लोचा जर झाला तर डिप्रेशन येतं. म्हणजे एन्झायटीचे हार्मोन जर कंटिन्युअस राहिले तर ते डिप्रेशन वाढतं. बरोबर. मग त्याचं काय झालं पुढे? मग तो डॉक्टरकडे गेला साहेब. मी त्याला पाठवलं डॉक्टरकडे. खरं म्हणजे शरीराला जशी डॉक्टरांची गरज आहे, हो, मानसशास्त्रासाठी सुद्धा गरज आहे. हो. आणि मुख्यतः प्रत्येक क्लिनिकलाच गेलं पाहिजे, लोक जात नाही. जायला पाहिजे. साधारणतः असं समज आहे आपल्या समाजात आजही, हो. की तो ब्रेन मध्ये फार आउट झाला आणि आता त्याला देहभानच राहिलं नाही, तेव्हाच कुठे लोक घेऊन जातात त्याला. पण तू सामान्यतः मला दुःख आहे, मला वेदना आहे, मला जायला त्रास आहे इट शुड बी ॲड्रेस आणि डॉक्टर प्रॉपरली. मला बोलायचं आहे तुमच्याशी. हो, आज अर्धे प्रश्न तर असे आहे की लोक बोलतच नाही. बोलतच नाही. त्यांना संकोच आहे आणि इगो आहे. हो, मी तुमच्याशी आता काही गोष्ट शेअर केली, ही राहील की नाही? हो. एक धर्मसंस्थेमध्ये खूप सुंदर योजना आहे सर, तुम्हाला माहित आहे की कन्फेशन बॉक्स. हो, खूप सुंदर आहे ती. काय कल्पना आहे. सेपरेशनच म्हणजे राहत नाही. मला म्हणजे त्याचा थोडासा गैरवापर होत आहे, तो मानवानी केलाय, माणसांनी केलाय. पण ती कल्पना मला खूप आवडली आहे, हो. की मी माझं दुःख, माझी अडचण, माझा गुन्हा स्वतःहून कबल करणे आणि तो होणार नाही याची जी काळजी घेणं. आज काउन्सिलरची खूप गरज आहे खूप समाजाला. गरज आहे, खूप गरज आहे. आणि कमी आहे. आणि जे असतीलही त्यांना त्या प्रकारची नॅक पाहिजे, त्या लेवलची नॅक पाहिजे, की मी ते काउन्सिल करू शकलो पाहिजे त्या लेवलला जाऊन. हो, तुम्हाला त्या पातळीवर जावं लागतं. जावं लागतं. आणि आई वडील डायरेक्ट काउन्सिलर नाही होऊ शकत. नाही. ते त्याचे पार्ट असतात त्या भूमिकेचे. हो, हो. काउन्सिलर हा वेगळा तटस्थ असतो आणि तो ऐकत जातो. मला ही तुमची कल्पना खूप आवडली, थँक्यू सर. थँक्यू. की सुखदुःखाच्या गोष्टी ऐकायला आज भिंतीला कान आहे, पण माणसाजवळ कान नाही आहे. येस, खरी गोष्ट आहे. व्हेरी ट्रू. आणि पिढीला सांगायचं आहे, प्रत्येक पिढीला काहीतरी सांगायचं आहे. पण ते सांगण्यासाठी जे ऐकणारे माणसं, मन विशेषतः, तुम्ही नुसते कान नाही देत ना. ते फोन लावला, ठेवून दिला, चालले गेले, असं नाही होत. नाही, नाही. त्याच्या मनापर्यंत जाणं, बिलकुल. त्याचं मनापासून ऐकणं खूप कठीण प्रक्रिया हो, आहे. कठीण प्रक्रिया आहे. अजूनच कुठे झाला असा प्रोग्राम? आम्ही पहिले तर रोटरी थ्रू चालवला. हा, रोटरी थ्रू पण चालवला, कॉलेजमध्ये पण चालवला, असे चालवले. आणि रिस्पॉन्स चांगला आहे. रिस्पॉन्स चांगला आहे. तुम्हाला अजून काय सांगता येईल याच्याबद्दल, की आता या जनरेशन बद्दल तुम्हाला काही वेगळं निरीक्षण सांगायचं आहे? जनरेशन सर ही इमोशनल रेग्युलेशन वर काम करत आहे. इमोशनल रेग्युलेशन जास्त आहे. टॉलरन्स यांचं थोडं कमी आहे. मी तुम्हाला जसं म्हटलं की हे लोक आहे ना, आउटपुट ओरिएंटेड आहे. जास्त एखाद्या गोष्टीचा आउटपुट नसेल तर हे टाइम वेस्ट करणार नाही. हा, असं पण आहे. मूव आणून जातात, लगेच चालले जातात. आपलं असं नाही की कर्मफली स्पृहा, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करून, हे असं नाही. एवढं नाही, म्हणजे प्रमाण. फळ दिसते का, मग मी ते शेअर मार्केटवाले आहे, वाढणार आहे का, तर मी घेतो शेअर. खूप छान गप्पा आहे. खरं म्हणजे ह्या गप्पा संपूर्ण अशा आहेत, सरांकडे सांगण्यासारखं खूप आहे. लोबस घडेकरांशी तुम्हाला बोलायचं असेल तर जरूर बोला. मी तुमच्या कमेंट्सवर तुम्ही सांगा, त्यांचा आम्ही ईमेल देऊ, त्यांचा फोन नंबरही जरूर देऊ. बोललं पाहिजे. आणि हे ऐकणारे आहेत. आमच्या स्टुडिओला माझ्यासोबत तर खूप लोक येतात आणि येत राहणार आहे. ते सगळे बोलणारे आहेत. हे पहिले गृहस्थ असतील जे ऐकणारे आहेत. समाजाचं दुःख ऐकणं, दुःखावर हसणं आणि दुःख ऐकणंच नाही. सगळ्यात मोठी समस्या काय, की आमचं ऐकतच नाही कोणी. आणि तो जो दबलेला आवाज आहे ना, हाच एक मानसिक विकाराचं पहिलं लक्षण आहे. राईट, व्हेरी राईटली सेड. आणि मग अशा मानसी लोभस सर, लोभसपणे नाव फार गोड. थँक्यू सर. कोण ठेवलं माझी माहित नाही मला, तुम्ही नंतर तयार केलं. ऍक्च्युली नाव नाही आहे, दिस इज ऍडजेक्टिव्ह. हे विशेषण आहे. हा, तेच. म्हणजे तुझं मुळात तसं नाव आहे, रेकॉर्डवर काय आहे? लोभसच आहे. हे रेकॉर्डवरची लोभस तर आहे, वागताना लोभस आहे. फार छान वाटल्या गप्पा. पण तुम्हाला कसं वाटलंय जरूर कळवा, मला कळवा. आणि हा व्हिडिओ
शेअर करा आपल्या अनेक मित्रांसाठी की ज्यांना आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगायच्या आहे. तुम्हाला अशाच कार्यक्रम आणि अशाच सुखदुःखाच्या गोष्टी ऐकायच्या असतील तेही कळवा, आम्ही ते जरूर करू. डॉक्टर लोबस हे एक समाजाचं असं काम करत आहेत की जे त्या कामाचा प्रोपगंडा करत नाही आहे आणि मी खूप मोठं काम करतोय असं नाही आहे. पण एक 10 मिनिटं कोणाचं ऐकून बघा. तुम्ही 11 मिनिटात मला जर काम आहे, मला निघायला पाहिजे. इतकं जग स्वार्थी झालंय, आपमतलबी झालाय. त्या जगात 1 रुपयाची अपेक्षा न करता दुसऱ्याला वेळ देणं, दुसऱ्याच्या वेदना समजून घेणं खूप मोठं काम करताय सर. थँक्यू सर, थँक्यू सो तुमचं मच. खूप अभिनंदन आणि खूप कौतुक आहे आम्हाला या गोष्टीचं. थँक्यू. पुन्हा एकदा बोलू सरांना. तुम्ही कळवा कोणत्या विषयावर बोलायला पाहिजे. तोपर्यंत धन्यवाद. आपण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा. नमस्कार.